नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नराधम सावत्र बापाने 12 वर्षीय मुलीवर केला अत्याचार. नांदगाव हादरले, आरोपी अटकेत. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका 12 वर्षीय अल्पवयीन सावत्र मुलीवर तिच्याच सावत्र बापाने अत्याचार केल्याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. बोरसे वस्ती येथील नराधम आरोपी लक्ष्मण रघुनाथ बोरसे याने एप्रिल ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत पीडित मुलीवर राहत्या घरी आणि जवळच असलेल्या जंगलात नेऊन वारंवार अत्याचार केला. या प्रकरणी 14 मार्च 2026 रोजी नांदगाव पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर 104/2006 दाखल करण्यात आला असून आरोपीला तातडीने ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने, सुनील बडे, भास्कर बस्ते आणि परमेश्वर श्रीखंडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. वडील मुलीच्या पवित्र नात्याला डाग लावणाऱ्या या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त होत आहे. आवाज या न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक.